बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आरोग्य मेळावा संपन्न झाला. भारत सरकार, भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रपतीच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या 4 दिवसीय मेळाव्याचे शेगाव शहराला राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रपतीच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात उत्सुकता आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी विशेष हेलिकॉप्टरने राष्ट्रपती द्रौपदी यांचे शेगाव येथे आगमन झाले. हेलिपॅडवर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औपचारिक स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गाची स्वच्छता, सजावट व वाहतूक नियंत्रणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रपतींनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती. मात्र सुरक्षा कारणास्तव नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली होती. ही माहिती शेगाव येथून RN न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारुक यांनी दिली.